अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला ज्यांचे नवरात्रीचे कुलाचार राहिले असेल, कोणाला सुतक आला असेल, रुद्धी आले असेल, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, किंवा 8व्या दिवशी सुतक आलं, रुद्धी आली, मग देवी कोणी वारला असेल, सुतक असेल, रुद्धी असेल, आला असेल, मग देवीचा कुलाचार कधी करायचा? महिलांचे मासिक धर्म आले असेल मध्येच, मग देवीचा कुलाचार कधी करायचा त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे। आणि जो मासिक धर्म आहे, आपल्याला देवाने दिलेली एक देणगी, असे खूप जण आहे की त्यांना मासिक धर्म वेळेवर येत नाही। लक्षात घ्या, खूप महिला आहे ते खूप रडल्या होत्या की दादा आम्ही एवढी सेवा केली, दुर्गा सप्तशती पाठ केले, पण आम्हाला मध्ये मासिक धर्म आला। पण असे खूप सेवेकरी ताई आहे त्यांना मासिक धर्म येत नाही, त्यांना दवाखान्यात जावं लागतं। देवाने दिलेली देणगी आहे म्हणून दुःख मानून नाही घ्यायचं। पण ज्यांचे अर्धवट राहिले असेल, सेवा राहिले असेल, कुलाचार कधी करायचा त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आता ज्यांचा कुलाचार राहिला असेल, देवीला नैवेद्य बाकी असेल, दुर्गा सप्तशतीचे पाठ बाकी राहिले असेल, त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावं। हवन असेल ते पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावं। दुर्गा सप्तशतीचे पाठ तुमचे बाकी असेल, 7 पाठ झाले, तुम्हाला 14 पाठ करायचे, ते पण दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे ते तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावं। हवन पण आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावं। ज्यांचं नैवेद्य आरती बाकी असेल, मग देवी ती हलवायची का? कोणी मारला असेल तर देवीचं तसंच ठेवायचं, पण नवमीच्या दिवशी आहे ते कोणाकडून नैवेद्य आपण ते देवी तुम्ही हलवू शकता, तसं ठेवता येणार नाही ते पौर्णिमेपर्यंत। आणि 5 दिवसामध्ये देवी आई ही निद्रा अवस्थेमध्ये असते, ते फक्त मंदिरामध्ये असते, आपल्या घरी निद्रा अवस्थेमध्ये नसते। म्हणून या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना नवमीपर्यंत काही नाही जमलं, दुर्गा सप्तशती पाठ वाचायला नाही जमले, अर्धवट दुर्गा सप्तशती पाठ राहिले काही कारणामुळे, तर त्यांनी दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे ते करू शकता। काही प्रॉब्लेम नाही, त्याला करू शकता। तुम्ही म्हणणार दादा देवी आई निद्रिस्त झाली, देवी आई निद्रिस्त झाली, आपण नाही झालो। आणि मंदिरामध्येच जे नियम आहे ते मंदिरातले नियम आहे, आपले घरचे नियम नाही, घरचे नियम नाही। आपण आपल्या घरी आपली रोजची देवपूजा करावी, आपले नित्यकर्म करावे, ज्यांना गुरुचरित्र नवनाथ पारायण करत असेल ते करू शकता। सगळे आपण विधी, आपल्या घरचे सगळे विधी आहे ते करू शकता। खूप जण म्हणणार दादा मग घरच्या देवीच्या टाकावर अभिषेक घ्यायचा का? घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही अभिषेकाला। अभिषेक तुम्ही घरच्या देवीच्या टाकावर तुम्ही अभिषेक घेऊ शकता, हे लक्षात ठेवा। अभिषेकाला काहीही प्रॉब्लेम नाही। देवी आई निद्रिस्त झालेली आहे, ती मंदिरामधली आहे, आपल्या घरचा काही प्रॉब्लेम नाही। मग ज्यांचा कुलाचार बाकी असेल त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावा। काय करायचं कुलाचारामध्ये? वरण भात भाजी पोळी, कांदा लसूण न टाकता वरण भात भाजी पोळी करायची। देव आपला उपास सोडून घ्यायचा, तोपर्यंत उपास करायचा का? कोणाचा प्रॉब्लेम आला असेल, समजा काल परवा मला खूप फोन आले, मेसेज आले, त्यांनी तोपर्यंत उपास करावा असं नाहीये, पण त्यांनी सेवा करायची आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जो वरण भात भाजी पोळी आहे ते सगळं करायचं, तो नैवेद्य करायचा। नैवेद्य केल्यानंतर आपण तो देवीला दाखवायचा, दुर्गा सप्तशतीच्या पोथीला एक नैवेद्य दाखवायचा, आणि ते केल्यानंतर आपली जी सेवा आहे ती सेवा पूर्ण करायची। लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण आपली जी सेवा आहे ती कधीही लक्षात ठेवा ती पूर्ण करावी, अर्धवट सोडू नये। खूप जणांना सुतक आले असेल, वृद्धी आले असेल, तिथपर्यंत ठीक आहे, किंवा कोणाकडून करून घ्या। आता ज्यांनी केलं नसेल, आता कालचं नवमी झाली, आज तर दसरा आहे, आता ज्यांनी केलं नसेल त्यांनी तसंच ठेवलं असेल, त्यांनी काय करायचं? आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणाकडून तरी करून घ्या, शेजारी पाजारी कोणी असेल, मुलगी असेल, कोणी असेल, त्यांच्याकडून नैवेद्य दाखवून घ्या, वरण भात भाजी पोळी नैवेद्य दाखवून आपण देवीचे घट आहे ते हलवायचे, हे लक्षात ठेवा। देवीचे घट आहे ते चांगल्या ठिकाणी ठेवायचे। देवीचे घट जे आहे ती माती आहे ती शेतामध्ये टाका, किंवा घरातल्या आजूबाजू कुंडी असेल तिथे टाकून द्यायची, रस्त्यावर याच्यावर टाकायची नाही।
लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय करता, ते जे देवीचं घट आहे, घटाची जी माती आहे ना ती अतिपवित्र आहे आणि त्याच्यावरती त्याला धन म्हणतात. ते आज दिवसभर तसंच ठेवायचं, दिवसभर हात लावायचा नाही. उद्या तसं विसर्जन आहे ते चांगल्या ठिकाणी करावं, चांगल्या ठिकाणी ते शेतीमध्ये याच्यामध्ये विसर्जन करायचं. देवीला आपण जर ओटी भरलेली, देवीला आपण ओटी भरलेली ना, नवमीच्या दिवशी खूप जणांनी देवीला ओटी भरली, ते ओटीचं काय करायचं, ते नारळाचं काय करायचं. देवीला आपण साडी चोळी ओटी भरली असेल, ती देवीच्या नावाची ओटी असती, ती एका सवाष्णीला आपण द्यायची. सवाष्णीला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सवाष्णीला घरी बोलवायचं, तिचं पाद्यपूजन करायचं, तिला गंधाक्षता फुल लावायचं, गंधाक्षता लावायचं आणि नंतर ती जी ओटी असेल, नारळ असेल ते सवाष्णीला द्यायचं. जे देवी समोर आपण ठेवलेलं असेल ते सवाष्णीला द्यायचं. कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही कुमारिका पूजन पण करू शकता, कुमारिका भोजन पण कोजागिरी पौर्णिमे दिवशी करू शकता. ज्यांचं बाकी राहिलं असेल ते, ज्यांना करायची असेल अजून इच्छा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. देवाचं करायला काळ वेळ मुहूर्त असं काही नाही. फक्त नवरात्रीमध्येच कुमारिका पूजन करा असं काही नाहीये. तुम्ही दर पौर्णिमेला, दर मंगळवारी, दर शुक्रवारी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण नवरात्रीमध्ये त्याचं महत्व जास्त असतं. दर पौर्णिमेला खूप जण कुलाचार करतात. दर पौर्णिमेला त्याचा मी आपल्याला व्हिडिओ टाकणार आहे, दर पौर्णिमेचा कुलाचाराचं महत्व काय. कारण काय होतं, आपण फक्त नवरात्रीमध्येच करतो फक्त, पण पौर्णिमेला महत्व आहे, प्रत्येक पौर्णिमेला महत्व आहे. पौर्णिमेला आपण ह्या पौर्णिमेला नैवेद्य आरती करायची, प्रत्येकाने केली तरी चालते. ज्यांची राहिली असेल त्यांनी पण करा आणि ज्यांनी केली असेल त्यांनी पण करा. का बरं करायचं, देवी आई निद्रिस्त असते, देवी आईला उठवण्यासाठी आपण त्या दिवशी हवन करू शकता घरी. ज्यांनी केलं त्यांनी करा, नाही केलं परत करा. हवन करायचं प्रत्येकाने आपल्या घरच्या, कोजागिरीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरच्या देवीच्या टाकावर श्री सूक्त, पुरुष सूक्त, कुंकुमार्चन ही सेवा करावी. वाटलं तर आपण कुंकुमार्चना ते कोजागिरी पौर्णिमे दिवशी प्रत्येकाने घ्यावं. कुंकुमार्चन पण घ्या. परत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण कुंकुमार्चनची पण सेवा करायची त्या दिवशी टाकावर. ते झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी हवन पण घ्यायचं. हवन पण घ्या, परत नैवेद्य आरती पण करायची, वरम भात भाजी पोळी. आणि देवी आई आहे ती निद्रा असते, तिला आपण उठवतोय, विनवणी करतोय आपण, तिला उठवतोय. आणि ती उठल्यानंतर मग आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ते खूप महत्व आहे. पौर्णिमेला महत्व आहे बघा. कोणत्याही देवीच्या मंदिरात जा तुम्ही, पौर्णिमेला महत्व असतं. गाणगापूरला जा, पौर्णिमेला महत्व आहे. तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर पौर्णिमा, गिरणारी पौर्णिमेला महत्व आहे. पौर्णिमेला खूप महत्व आहे. मग त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी हवन करावं, प्रत्येकाने कुंकुमार्चन करावं, प्रत्येकाने श्री सूक्त, पुरुष सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ते करावं. आणि वरम भात भाजी पोळी नैवेद्य आहे तो देवी आईला प्रत्येकाने दाखवावा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. त्या दिवशी कुमारिकेचं पण ओटी भरा, कुमारिका असेल, सवाष्ण असेल, तिची पण ओटी भरा. प्रत्येकाने ओटी भरावी आणि ओटी भरून आपण त्यांचं दर्शन घ्यायचं. त्या दिवशी ज्यांना दुर्गा सप्तशतीचा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जरी वाचावा, तुम्ही म्हणणार दादा आम्ही 51 पाठ केले, आम्ही 108 पाठ केले, आम्ही 14 पाठ केले, तरी पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी प्रत्येकाने वाचावा, हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी देवी आईच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.